आज 15 जुलै 2025 आज आणि उद्याचा हवामान अंदाज. राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधारेचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज जोरदार पावसाची शक्यता. राज्यातील काही भागात आज सकाळपासून जोरदार पाऊस पडत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा अधिक आहे. उद्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असून राज्यात काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या माथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. रत्नागिरी, रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला. हवामान विभागाने तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. मध्य महाराष्ट्राच्या वरही जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे, नाशिक, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी पडतील अशी हवामान विभागाने अंदाज दर्शवलेला आहे. उद्या कोकण आणि आसपासच्या भागात पावसाचा जोर कमी होऊन उघडीप राहील अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. तर पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि अहिल्यानगर तसेच मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाणी येण्याची शक्यता आहे. तसेच बुलढाणा, अकोला, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. गुरुवारी मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि नांदेड व विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया ठिकाणी काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहून हलक्या सरी पडतील. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाणी राहील. शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहून ढगाळ हवामानाची शक्यता आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. विदर्भात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी, शेतीविषयक माहितीसाठी, हवामान विभागाच्या माहितीसाठी प्रज्ञान वेबसाईट या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब